नमस्कार शेतकरी बांधवांनो. भरपूर शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की थंडीमध्ये पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने करायचंय. पाण्याचा अतिवापर जर जास्त झाला तर पिकाची वाढ होत नाही. तसेच वापसा कंडिशन कशी मेंटेन करून ठेवायची हे आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, वापसा ही गोष्ट आपण पहिला जाणून घेणार आहे. ह्या जमिनीला आपण काल पाणी दिलेलं आहे, तर जमीन ही पूर्णतः व्यवस्थित वापशावर आहे. वापसा कसा ओळखायचा आपल्या जमिनीचा, तर ज्यावेळी आपण ह्या जमिनीची माती अशी घेतोय त्यावेळी ह्या मातीचा असा मुटका झाला पाहिजे, आणि त्यानंतर ज्यावेळी आपण हा मुटका खाली टाकणार आहे त्यावेळी आपल्या हाताला चिखल लागला नाही पाहिजे. तर ही जी ओल आहे जमिनीमधली, ही वापसा कंडिशन व्यवस्थित योग्य असलेल्याचे चिन्ह आहे. तर अशा प्रकारे थंडीमध्ये वापसा कंडिशन मेंटेन करून ठेवल्यानंतर थंडीमध्ये सुद्धा पिकाची वाढ ही अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकते. तसेच मुळांची वाढ ही चांगल्या प्रकारे होते. जमिनीमधील न्यूट्रिशन पूर्णतः आपल्या पिकाला लागू होतात. अशा प्रकारे जमिनीमध्ये पाण्याचं नियोजन शेतकरी बांधवांनी सर्व करायचे आहे.